नमस्कार. नवीन वर्षाच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षातल्या या पहिल्या बॉक्स ऑफिसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नवीन वर्ष, पहिला दिवस आणि तो पहिलाच दिवस बॉक्स ऑफिसवर एकदम दणकेबाज सुरुवात झाली आहे, कारण मराठी चित्रपटसृष्टीत नटसम्राट रिलीज झालेला आहे. भारतीय सिनेमा सृष्टीसाठीची महत्त्वाची घटना आहे आणि मराठीचा जर विचार केला तर गेल्या काही वर्षांपासून आपण बघतोय की पहिला हा जो आठवडा आहे वर्षाचा तो आपल्याला चांगलाच लकी ठरतोय. हे वर्ष सुद्धा तसंच आहे, कारण नटसम्राट हा सिनेमा आहेच तेवढा पॉवरफुल. या नटसम्राट पासून आपण सुरुवात करणार आहोतच आणि आजच्या भागात बघणार आहोत की 2016 या वर्षामध्ये काय काय आकर्षणं आहेत या चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या सगळ्यांसाठी. नटसम्राट पासून सुरुवात करायची तर सुरुवातीला हे सांगावं लागेल, अभिनय म्हणजे काय, अभिनयाची व्याख्या काय. नृत्य, नाट्य, चित्रपट यासारख्या प्रयोगीय कलांमध्ये नटाने आशय प्रकटनासाठी कृती, आविर्भाव, भाषण आणि वेशभूषा या साधनांद्वारा केलेली भूमिकेची भावाभिव्यक्ती म्हणजे अभिनय. ही अभिनयाची व्याख्या लिहिली आहे विश्वकोशामध्ये. आता यापेक्षा सोप्या पद्धतीने ही व्याख्या समजून घ्यायची असेल तर थिएटरमध्ये जाऊन बघा नटसम्राट, तुम्हाला कळेल अभिनय म्हणजे काय असतं ते. पडद्यावर आपल्याला दिसते छबी नाना पाटेकर यांची. या कलाकाराच्या अंगात संचारलेत गणपत रामचंद्र बेलवलकर म्हणजेच अप्पा बेलवलकर आणि त्या अप्पांच्या अंगात भिनलेलं आहे रंगभूमीवरचं नाटक. या बेलवलकरांच्या अंगातून नाटक जातच नाही. 40 वर्ष रंगभूमी गाजवली, रंगभूमीवरून निवृत्ती घेतली. आता विंगेत बसून समोर सुरू असलेलं आयुष्याचं नाटक आनंदानं बघत बसावं, उपभोगावं, पण ते काही जमत नाही. विंगेत असले तरी सुद्धा सवयीप्रमाणे हा माणूस जो आहे तो आयुष्याच्या रंगमंचावर असलेल्या कलाकारांना प्रॉम्प्टिंग करत राहतो. रंगमंचावरील कलाकारांना ते आवडत नाही, त्याचा त्रास व्हायला लागतो आणि मग हा नटसम्राट विंगेच्याच नाही तर नाट्यगृहाच्याही बाहेर रस्त्यावर येऊन पडतो. कुसुमाग्रजांनी किंग लिअर म्हणजे राजा जो होता त्याचा नटसम्राट केला आणि नाना पाटेकर यांचा बेफाट अभिनय, किरण यज्ञोपवीतचे संवाद आणि महेश मांजरेकरनी केलेली रामभाऊ या व्यक्तिरेखेची योजना या गोष्टींमुळे तीच नटसम्राट कलाकृती एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचली. कोणी घर देतं का? घर एका तुफानाला कोणी घर देतं का? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरात हिंडत आहे. जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा धुंडत आहे. कोणी घर देतं का रे? घर टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. तू नट म्हणून भिकारडा आहेसच, पण तू माणूस म्हणून सुद्धा साले नीच आहेस. प्रत्येक वेळेला कसं भान सुटतं बाबा तुमचं. अहो तुमच्या मोठेपणाचा मान लोक ठेवतील, पण किती, त्याला काही मर्यादा आहेत की नाही? तुम्ही नाटक सोडलं नाहीत, घरी घेऊन आलात. नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही, साऱ्याच जगतास जाण नाही, नात्यास नाव आपुल्या. नटसम्राट या कलाकृतीची गोष्ट तशी सगळ्यांच्या परिचयाची, ती आता इथे मी परत सांगत नाही. पण गंमत म्हणजे गोष्ट नेहमीचीच असून सुद्धा ती संपूर्ण सिनेमाभर प्रेक्षकांना बांधून ठेवते. अभिनय सम्राटांची जुगलबंदी आहेच, संपूर्ण सिनेमाभर भरून राहिलेला नानाचा अभिनय सुद्धा आहे, पण त्या जोडीला किरण यज्ञोपवीतचे संवाद ते सिनेमात गुंतवून ठेवतात. अभिनयाबरोबरच या संवादांना आपण मनापासून दाद देतो. शिरवाडकर कुठे संपतात आणि किरणचे संवाद कधी सुरू होतात तेच लक्षात येत नाही, हीच खरी त्याच्या लेखनाची किमया आहे. आत्तापर्यंत नाटकावरून सिनेमे खूप झाले, पण खऱ्या अर्थानं नाटक ते सिनेमा हे माध्यमांतर नटसम्राटमधून जमून आलंय. नवीन पात्रांचा समावेश, प्रसंगांमध्ये पूर्णपणे बदल असे अनेक प्रयोग सिनेमा करताना झालेले आहेत. अर्थात ऑथेल्लोचा ओमकारा होताना जेवढा विचार झाला तेवढा व्हायला हवा होता, हे सुद्धा नक्की वाटून जात. बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतो. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन ये करुणाकरा, आम्ही थेरड्याने कोणाच्या पायावर डोकं आदळायचं रे? तुम्ही रागवायचं नाही. नाही, रागावून काय फायदा आहे?
आणि रडणार सुद्धा नाही. माझ्या डोळ्यात अस्व जमा व्हायला लागली ना तर खिळे मारून खाचा करून टाकेन, पण या आळई समोर मी रडणार नाही. दूर व्हा. जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे तो मी आहे, जुलियस सीझर. मी आहे प्रतापराव, मी ओथेल्लो, सुधाकर आणि हॅम्लेट, आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर नटसम्राट. मिटुनी लोचने घे भिर भिरती, सूरनादीचे बघ दरवळती, लाल चुटुक मखमली आता, अलगद हे उमलेलं भारुनिया अवकाशच अवघा, खेळन वारंगेल. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे, उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे. नाना पाटेकर हे या सिनेमाचे नायक नाही, महानायक आहेत. अप्पा बेलवलकर ही जी व्यक्तिरेखा त्यांनी साकार केलेली आहे त्या अप्पा बेलवलकरांचा आणि नाना पाटेकर यांचा स्वभाव सुद्धा सारखाच असं वाटतं. कारण चांगल्याशी चांगलं वागायचं, वाईटाशी वाईट. तो खट्याळी आहे, मिश्किल आहे, आयुष्य मनसोक्तपणे जगणारा आहे. हे सगळे रंग दाखवताना नानाने हातचं काहीही राखून ठेवलेलं नाहीये. अभिनय अक्षरशः उधळलाय. अगदी नजरेतून सुद्धा अभिनय करून दाखवलाय. चालण्यातून, बोलण्यातून, रडण्यातून, हसण्यातून गणपत रामचंद्र बेलवलकर पडद्यावर जिवंत केलाय. कलाकार हा ॲथलीट, फिलॉसॉफर असावा लागतो हे जगप्रसिद्ध वाक्य नानाने प्रत्यक्षात साकार करून दाखवलंय. अभिनयाचे 4 प्रकार असतात: आहार्य, आंगिक, वाचिक आणि सात्विक. हे 4ही प्रकार नानांच्या अभिनयामध्ये एकवटून आलेत. नानाने साकारलेला नटसम्राट म्हणजे अभिनयाची शाळा आहे आणि या शाळेतली तुमची हजेरी ही त्यामुळेच अतिशय आवश्यक आहे. काय झालं? काही नाही. झाल्या प्रकाराबद्दल बोलत असाल तर तुमच्या सुनबाईची माफी मागितली. तुम्ही माफी मागितलीत म्हणून चिडले मी. आपली दुखरी बाजू काल तुम्ही नेहासमोर उघडी केलीत. गावातल्या दिव्यांना पथतो कसा पुसावा, मंदिर की जयाची तारांगणात नाही नात्यास नाव अपुऱ्या. तुम्हाला काय झालेलं मला नाही जाणार. तुमची साथ असली ना की कसलीही पर्वा नाही मला. बाकी माझी विक्रम गोखले यांचा अभिनय सुद्धा नेहमीप्रमाणेच ताकदीचाच आहे. 4 ते 5 प्रसंगातच ते दिसतात, पण नट म्हणून नाना बरोबर त्यांची केमिस्ट्री त्या मोजक्या प्रसंगात सुद्धा उजळून जाते. अप्पा बेलवलकरला सतत जमिनीवर ठेवण्याचं काम हे रामभाऊ जे आहेत ते करत असतात आणि त्यामुळेच या व्यक्तिरेखेची योजना केल्याबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे आभारच मानले पाहिजेत. नाहीतर मग ही जी जुगलबंदी आहे त्या जुगलबंदीला आपण मुकलो असतो. तू नट म्हणून भिकारडा आहेसच, पण तू माणूस म्हणून सुद्धा साले नीच आहेस. प्रत्येक वेळेला कसं भान सुटतं बाबा तुमचं. अहो तुमच्या मोठेपणाचा मान लोक ठेवतील पण किती, त्याला काही मर्यादा आहेत की नाही? तुम्ही नाटक सोडलं नाहीत, घरी घेऊन आलात. दूर व्हा. जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे तो मी आहे, जुलियस सीझर. मी आहे प्रतापराव, मी ओथेल्लो, सुधाकर आणि हॅम्लेट, आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर नटसम्राट. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे, उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे. मेधा मांजरेकर यांनी कावेरीच्या भूमिकेत नाना पाटेकर यांना साथ द्यायचा चांगला प्रयत्न केलाय. नाटकाशी जर तुलना केलीत तर समजूतदार तरीही कणखर हे जे कावेरीचं रूप आहे ते सिनेमात तुम्हाला जाणवणार नाही. पण एकंदरीतच तुलना करायची नाही असं ठरवलं तरच सिनेमाचा तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने आस्वाद घेऊ शकाल. सिनेमामध्ये म्हणजे त्याच्या विचारधारेमध्ये सुद्धा काही बदल महेश मांजरेकर यांनी जरूर केलेले आहेत. इथे खलनायक कोणी नाहीये. प्रत्येक जण परिस्थितीनुसार आपली मतं मांडतोय, त्याप्रमाणे तो वागतोय. तो स्वभावाचा भाग आहे. त्यातून घडणारी जी गोष्ट आहे ती सिनेमात आपल्याला दिसते. सिनेमा म्हणून विचार केला तर सिनेमामध्ये त्रुटी जरूर आहेत.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थळ आणि काळाचे संदर्भ गोंधळात टाकणारे आहेत. काही कलाकारांची निवड चुकलेली आहे, पण या गोष्टी दुय्यम वाटाव्यात एवढं डोंगरा एवढं काम नाना पाटेकरनी करून ठेवलंय. त्यामुळे चांगल्या अभिनयाचे भुकेले असाल, दर्जेदार कलाकृतीचे चाहते असाल तर हा समृद्ध अनुभव जरूर घ्या. आणि आता महत्त्वाचा म्हणजे नटसम्राट हा सिनेमा बघून तुमचे किती रुपये वसूल होतील. नटसम्राट अर्थातच एक अजरामर कलाकृती आहे. शेक्सपियर पासून चालत आलेली, शिरवाडकरांच्या लेखणीतून साकार झालेली ही नटसम्राट कलाकृती जी आहे ती आता पडद्यावर बघताना तुमचे 100 पैकी 90 रुपये नक्कीच वसूल होतील.